पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या खासदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना जाहीरपणे शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि टीव्ही जर्नलिस्ट अँड डिजिटल मीडिया असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून या प्रकरणी खासदार पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात आज जून 26 रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पत्रकार हा समाजाचा आरसा असून प्रशासन, कायदेव्यवस्था आणि न्यायपालिका यांना जोडणारा दुवा आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि लोकहितार्थ आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवर गेल्या काही काळापासून सातत्याने हल्ले, मारहाण आणि शिवीगाळीचे प्रकार वाढत आहेत. खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत खासदार संजय दिना पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली असून त्यांच्या आई-बहिणींवरून आक्षेपार्ह वक्तव्ये केली. एवढेच नव्हे तर पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. पत्रकारितेची अस्मिता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारांच्या सुरक्षेला घातकी ठरणारी ही प्रवृत्ती समाजात वाढू नये, यासाठी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना उपस्थित पत्रकार आणि पदाधिकारी. निवेदन सादर करताना खालील पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजित सिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष, बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघ. राजेश टिडोळकर, समन्वयक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती. गणेश निकम, प्रदेश प्रतिनिधी. जितेंद्र कायस्थ, विभागीय सचिव, डिजिटल मीडिया परिषद. गणेश सोळंकी, अध्यक्ष, डिजिटल मीडिया परिषद. नितीन शिरसाट, विजय देशमुख, संजय जाधव, विलास खंडेराव, सुरेखाताई सावळे, दीपक मोरे, सुनील मोरे, अजय राजगुरे, प्रशांत सपकाळ, अभिषेक वरपे, अजय काकडे, राहुल चव्हाण, रेहमत अली, शेख हसीफ आदी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजते पत्रकारांना शिवीगाळ केल्याचं. मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, अश्लील शिवीगाळ केली, मारहाणीची भाषा केली, खाल्लं पिल्लं काढलं आणि दादागिरी सुद्धा केली. आणि असे जे आहेत, जे संसदेचे, लोकसभेचे सदस्य आहेत, अशा लोकप्रतिनिधींकडून असं उद्धट वर्तन अपेक्षित नाही आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकार समाजहितासाठी लेखणी आपली झिजवतात. पत्रकार हा समाजदक्ष असतो आणि ते प्रश्न विचारतात. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या वर्तनाविरोधात खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो होतो. आज जिल्हाधिकारी महोदयांना आपण निवेदन दिलंय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण निवेदन दिले, मुख्यमंत्र्यांना हे निवेदन आपण प्रेषित करतोय, पाठवतोय आणि ते जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्फत पाठवतोय. आमची मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कार्यवाही करावी आणि त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत, एकनाथ शिंदे साहेब, त्यांना विनंती आहे की आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांशी कसं वागावं या संबंधातली एखादी कार्यशाळा आयोजित करावी आणि त्यांना नेमकं सांगावं की पत्रकारांना सोबत जे उद्धट वर्तन आपण करतोय आणि शिवीगाळ करतोय ते थांबलं गेलं पाहिजे. म्हणून ही विनंती आमची मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे.